सलामी जोडी दाखल झाली धनराज भाद्रे आणि त्याच्या साथीला यश. तर गोलंदाज सज्ज होतोय अमित. पहिलाच बॉल फटका चांगला इनफिल्डच्या बंद खेळत एक्स्ट्रा कव्हरला गॅप मोठा नाही धावांचा तोटा. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा. 4 षटकांची मॅच आहे त्यामुळे पहिल्या बॉलवरती हा चौकार आता वसूल केलाय धनराज म्हात्रे जो सलामी दाखल होतोय या मॅच मध्ये. बालिवली आणि बडवली अशी अगदी हक्कीच्या अंतरावरती दोन्ही गाव तुम्हाला पाहायला मिळतील. मैत्रीचे संबंध आहेत परंतु चांगला क्रिकेट या मॅच मध्ये. इथे देखील इनफिल्डच्या वरने खेळत फटका तर चांगला आहे. हरेश वजे आहेत ज्यांनी मागील मॅच मारदमाचा किताब स्वीकारलाय. तोच खेळाडू आता तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. दरम्यान एक सिंगल येथे माहिती आहे आणि सिंगलच्या जोरावरती धावफलक पुढे सरकत असताना 5 धाबा धावफलकावरती जोडले जातील. आमच्या साथीनं मनोज नामदेव ठाकरे जे एक चांगले धावपटू आहेत ते स्कोररच्या भूमिकेत. इथे देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न यशच्या उद्ध्वस्त झाला आणि अखेर यशला आता मैदान सोडावं लागेल. यशला मिळतं अपयश. फलंदाज पहिला फलंदाज बाद झालाय. नवीन खेळाडू आता मैदानाच्या मध्ये दाखल होतोय. युनाइट नंबर 3 वरती रोहन कांबळे आता या मॅच मध्ये दाखल झालाय. खरं तर 4 ओव्हरची मॅच आहे त्यामुळे 40 ते 45 धावा बनवाव्याच लागतील. याच अनुषंगाने आता हा खेळाडू दाखल झाला अमित. राईट नंबर द विकेट. रनवे रिदम मध्ये व्यत्यय आता तुम्हाला पाहायला मिळेल. दरम्यान धावफलक पूर्णपणे स्थिरावलाय. 5 आकड्यावरती टीमची टोटल तुम्हाला पाहायला मिळेल या मॅच मध्ये. इथे देखील अल्बा बॅट घेतण्याचा प्रयत्न प्रॉपर बॅटवरती नाहीये. बॅटची हलकीशी कडा घेतली. पाहिलं चेंडू ट्रॅव्हल होतोय. दरम्यान ज्ञानेश्वर मस्कर जे मात्र चेंडूला अडवतात. धाव इथे मिळणार नाहीये. तेजस्वी राजाराम मस्कर यांच्या नावानं हा संघ नेहमीच खेळत असतो. तेजस दादा अर्थातच बंटी दादा यांच्या माध्यमातून हा संघ बांधण्यात येतोय. राजाराम काशीनाथ मस्कर खरं तर तेजस्वी यांचे पिताश्री आहेत त्यांच्या नावानं संघ मैदानाच्या नेहमीच खेळतो. यांच्या आशीर्वादानं हा संघ नेहमीच खेळत असतो. आर के ग्रुप बालिवली. षटक क्रमांक 1. इथे देखील फटका चांगला गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पाठमोरा बॉलला अडवतोय. दरम्यान 2 धावा एक पडण्याचा प्रयत्न फसला आणि अखेर रोहन कांबळेला आता मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद. नवीन खेळाडू ऋतिक म्हात्रे आता मैदानाच्या दाखल झाला या मॅच मध्ये. पूर्णपणे जिम्मेदारी आता धनराज म्हात्रेची वाढली आहे. चांगली बॅटिंग करावी लागेल. टॅप करण्याचा प्रयत्न. चांगला फटका पाहायला मिळतोय. यावेळेस देखील एक सिंगल करण्याचा प्रयत्न होतोय. फाईनला खेळाडू उपस्थित होता. सौरभला तुम्ही पाहता. सौरभ वजे ज्याने बॉलला अडवलं. दरम्यान एक सिंगल येथे मिळतीये
आणि धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल 7 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 2 फलंदाज बाद झालेत या मॅच मध्ये. षटक क्रमांक पहिलं संपन्न झालं. 10 क्रिकेट लाईव्ह या वाहिनीच्या माध्यमातून तुम्हाला ही स्पर्धा पाहायला मिळेल. क्वालिटी विथ क्लॅरिटी हे ब्रीद वाक्य 10 क्रिकेट लाईव्ह या वाहिनीचं. आणि खरं तर कुणालजी राजाराम म्हात्रे साहेब आहेत जे या वाहिनीचे मालक आहेत, त्यांच्याच माध्यमातून देखील शुभेच्छा येतात टीम नवीन बडबली संघाला आणि त्यांचाही शुभेच्छांचा आम्ही स्वीकार करू. सध्याच्या घडीला आपण पाहतोय सातत्याने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यावरती 10 क्रिकेटची वाहिनी आपल्याला सातत्याने पाहायला मिळेल. मुरबाड शहापूरमध्ये देखील स्पर्धा कव्हर करत असताना ठाणे जिल्ह्यामध्ये देखील सातत्याने आपण पाहतो. ठाणे रायगड असेल, पालघर असेल, नेहमीच या वाहिनीने आपल्या नावाची छाप सोडली आहे आणि आज देखील तुम्ही पाहता या स्पर्धेमध्ये क्वालिटी आणि क्लॅरिटी सोबत ही वाहिनी तुम्हाला पाहायला मिळेल. षटक क्रमांक पहिले संपन्न झाले. पहिल्या षटकाच्या अंती धावफलक जाऊन पोहोचले. टीमची टोटल 7 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. या मॅचमध्ये 7 धावा धावफलकावरती येतात. खरं तर पहिल्या बरोबरती चौकार आला होता, असं वाटलं होतं धावफलक वेगाने वाढेल, परंतु काय कमबॅक केला. 7 धावा धावफलकावरती. हरीश बजे येतोय, ऑन साईडला खेचलाय. धावफलक आता 7 वरून पुढे सरकेल. टीमची टोटल 1 धाब्याच्या साथीने पुढे सरकत असताना 8 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. 4 षटकाची मॅच. या मॅच मध्ये आता कुठेतरी मी म्हणेन थोडासा कुठे ना कुठे पिछाडीवरती पडलाय. बॅटिंग करत असताना शाहूराजे क्रिकेट संघ नवीन बडवली योगेश दादा मात्रे देखील या मॅचचा आनंद घेतात, जे इथे मात्र संघाला पाठबळ देण्यासाठी दाखल झाले. आडवा बाटनं घेतलाय. फटका तर चांगला आहे. धावा चांगला मिळतील का? हो, मिळतील देखील. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पुष्कराज होते, परंतु असं वाटतंय की जर हा झेल इथे मात्र ट्राय केला असता तर मिळू देखील शकला असता. षटकार. धावफलक आता पुढे सरकतोय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचले. आतापर्यंत 14 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ असताना इथे देखील फुटस आडवा बाटला घेतला. गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे. डीप मध्ये एक सिंगल येथे भीती आहे आणि सिंगल वरती थांबावा लागेल. खरं तर थोडेसे दुखापतग्रस्त आहेत धनराज म्हात्रे यांना तुम्ही पाहता, जे मात्र इंजर्ड आहेत तर देखील आपल्या संघासाठी ते सलामीला दाखल झालेत, परंतु या मॅच मध्ये आता चांगली कामगिरी करावी लागेल. धावफलक 15 या आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. टीमची टोटल इथे लाईन चेक करावी लागेल. पंच आमच्याकडे वळतात. अंपायर सिग्नल बाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बहाल केली आहे. धावफलक 16 या आकड्यावरती आता तुम्हाला पाहायला मिळेल. राहुल म्हात्रे देखील आज वेळात वेळ काढून दाखल झालेत. तलपांच्या भूमिकेत आहेत. बिग हिट केलाय. फटका फर्स्ट लागे काय खेळाडू पुढे सरकतोय. आतिश मस्करला तुम्ही पाहताय, बॉलला तो अडवतोय. दरम्यान धाव मिळेल ती फक्त आणि फक्त सिंगल. सिंगलच्या जोरावरती मी म्हणेन धावफलक पुढे सरकेल. 17 धावा धावफलकावरती आतापर्यंत जोडला गेला. या मॅच मध्ये चांगली बॅटिंग आता करावी लागेल. एक षटकार ऋतिकच्या बॅटमधून आलाय जरूर. धावफलक 17 या आकड्यावरती आता तुम्ही पाहताय. 17चा खतरा आता कोणत्या टीम वरती असेल हे देखील पाहावं लागेल. खतरा आहे का बडबली टीम वरती, कारण खेळाडू पुढे सरकतो. जेल स्वीकारलाय सौरभ वजेनं. एक चांगला जेल त्याने स्वीकारला आणि अखेर ऋतिकला परतावं लागेल माघारी. मी आधीच म्हटलं होतं 17चा खतरा आता कोणत्या टीम वरती आहे आणि हा 17चा खतरा आता तुम्हाला पाहायला मिळतोय टीम बडबली संघावरती. परंतु बाद 17चा खतरा आता टीम बडबली संघावरती आपण पाहिला, कारण फलंदाज बाद झाला. नवीन खेळाडू रोहित सोनामने या मॅच मध्ये आता दाखल होतोय. षटक क्रमांक दुसरं तुम्ही पाहता. आतापर्यंत चेंडू फेकून झाले जबळ 5 चेंडूचा खेळ संपन्न झाला. एक षटकार ऋतिकने देखील ठोकला. ज्यावेळेस संघाची परिस्थिती बिकट होती अशा परिस्थितीमध्ये एक षटकार आलाय जरूर. मागील सीझनची सुरुवात ज्यावेळेस झाली ऋतिक म्हात्रे जे संघनायकाच्या भूमिकेत होते, परंतु संघ कुठेतरी पिछाडीवरती पडतोय हे पाहताच क्षणी संघनायकाच्या भूमिकेत संतोष मामा म्हात्रे यांना आपण आता साताना पाहतोय. आणि त्या बोलची काय मागील 5 मध्ये देखील संघाने कामगिरी चांगली केली. भावेशदादा मुंडे यांना आपण पाहतोय, जे मात्र आता त्यांनी देखील पुनरागमन केलं टीम नवीन बडवलीमध्ये. जे जुने जाणते खेळाडू आहेत त्यांना देखील वाटलं की संघाला आता आपली गरज, त्यामुळेच की काय आता ते देखील दाखल झालेत आणि चांगली गोलंदाजी मागील मॅच मध्ये देखील आपण त्यांची पाहिली. शेवटचा बॉल आता शिल्लक या मॅच मध्ये पुढे सरसावले. फटका चांगला पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेचलाय जरूर. क्षेत्ररक्षक पंपल एक पडली. दुसरीचा प्रयत्न होतोय आणि इथे देखील 2 धावा मैदानाच्या मध्ये एक वेळा जातात.
धनराज मात्रे 2 धाबा 1 पडत असताना आता धावफलक पुढे सरकेल. टीमची टोटल जाऊन पुढे फलकावरती 19 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. अजून या मॅच मध्ये आपण पाहतोय 12 चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे. येणारी 12 चेंडूमध्ये रवींद्र मडवली हा संघ किती धावा जमा करतोय हे देखील पाहायचं. कारण या मॅच मध्ये खरं तर टॉस जिंकल्यानंतर सातत्याने पारंपरिक निर्णय आपण घेत असतो क्षेत्ररक्षण करण्याचा, परंतु या मॅच मध्ये टॉस जिंकत असताना संतोषजी मात्रे यांच्या माध्यमातून बॅटिंग करायचा धाडसी निर्णय त्यांनी स्वीकारलाय. हा ऑस्ट्रेलियन निर्णय म्हणावा लागेल या मॅच मध्ये, परंतु आता कशा प्रकारची बॅटिंग ते करतील यावरती देखील लक्ष आता साऱ्यांचं लागलंय. कारण रुपेश माळी आमच्या सोबत आहेत जे मात्र तोलतमंद आहेत टीम बालिवलीच्या लकी तोलतमंद, त्यामुळे त्यांची जागा फिक्स आहे. त्यांचं आम्ही कौतुक करू कारण प्रत्येक बॉलची ते शहानिशा करतात. स्कोअर काय लिहितोय या साऱ्या गोष्टी त्यांच्या आवर्जून ते देखरेख करत असतात, त्यामुळे त्यांचंही कौतुक व्हायला हवं. गोलंदाज पुष्कराज येतो षटक क्रमांक 3 करण्यासाठी. स्टॅकिंग रिपोर्ट धनराज. पहिला बॉल ऑन साइडला खेळलाय, फटका चांगला आहे. धावा किती मिळतील पाहावं लागेल या मॅच मध्ये. आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पहिला बॉल वरती धनराज मात्रेचा वार. जखमी भाग आता डरकाळी फोडत असताना त्याच्या बारपतून येतो चौकार. चौकार आलाय. धावफलक प्रचंड बेगाने पुढे सरकेल. माहिती आहे धनराज मात्रेला देखील या मॅच मध्ये आता चांगली बॅटिंग करावी लागेल, कारण एकामागे एक फरक बाद झालेत. अशा परिस्थितीमध्ये त्याच्या खांद्यावरती जिम्मेदारी आहे आणि आता तो जिम्मेदारी स्वीकारत असताना पहिला बॉल पुष्कराज त्याचा बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलाय. 4 धाबा इथे मिळतील. धावफलक पुढे सरकतोय. 23 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. चांगली बॅटिंग आता करत असताना टॉस जिंकून आम्ही इथे मात्र बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारलाय. हो, आम्ही बरोबर आहोत हे दाखवलं धनराज मात्रेने आतापर्यंत, कारण तो सलामीला दाखल झाला. लेफ्ट आणि रायटिंग कॉम्बिनेशन मध्याच्या मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. टीमची टोटल आता 4 धाब्याच्या साथीने पुढे सरकत असताना धावफलक 23 या आकड्यावरती तुम्ही पाहता जरूर. षटक क्रमांक 3 घेऊन गोलंदाज पुष्कराज पुन्हा एकदा सज्ज होता. राऊंड विकेट. इथे देखील विकेट करण्याचा प्रयत्न यष्टांच्या बागे थर्डमॅनला अविनाश होते, त्याला बीट करून बॉल मात्र दन 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 करत निघून चाललाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर सलगचा दुसरा चौकार. सात चेंडू आणि 16 धावांवरती बॅटिंग करतोय धनराज मात्रेला तुम्ही पाहता असतो. पुन्हा एकदा सलामीला दाखल झाला. त्याच्या बाद एक चौकार आलाय जरूर आणि धावफलक आता बेगाने पुढे सरकत असताना टीमची टोटल 27. पुष्कराज आक्रमण आता चालवलं, त्याच्या विरोधात धाबा आता येतात या 5 मध्ये. इथे देखील चांगला फटका पाहायला मिळतोय. गॅप मध्ये खेळला क्षेत्ररक्षक पवन आहे डीप मध्ये. चेंडूला उत्तम फेक करतात पवन भोपी. दरम्यान मिळेल ती सिंगलच्या जोरावरती धावफलक आता पुढे सरकेल. 28 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. मागील 5 मध्ये भारतमाचा किताब पटकावला होता रोहित सोनवणेनं. तोच रोहित आता मध्याच्या मध्ये दाखल झालाय, परंतु अशा परिस्थितीमध्ये कशा प्रकारची तो बॅटिंग करतोय, सिंगल डबलला प्राधान्य देतोय का, इथून चौकार षटकाराची भाषा तो बोलणार आहे हे देखील पाहावं लागेल. आज सिद्धिविनायक इनगाव 2 सामने जिंकत असताना तो संघ पुढे सरकलाय. वाट पाहतोय बालिवली येईल की वडवली हे देखील आता आपल्याला चित्र पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच इनगावच्या अगेन्स्ट कोणता संघ येणार आहे या साऱ्या गोष्टी आता तुम्हाला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतील. गोरदास जोता पुष्कराज रम द विकेट. खोदून काढण्याचा प्रयत्न होता. यावेळेस तुम्ही पाहता यॉर्करचा वापर करण्यात आला. अक्षरशः बॅट्समनला हलून देखील नाहीये, पुष्कराज च्या माध्यमातून हलून देखील दिला नाहीये आणि सलग तुम्ही पाहता अजून चेंडू टॉर्बची समाप्ती होत असताना 4 चेंडू मध्ये आतापर्यंत 9 धावा खर्च केल्या. 2 चौकार जोर आले, परंतु पुढच्या 2 बॉलवरती फक्त एक सिंगल धाव खर्च करत असताना पुष्कराजला तुम्ही पाहता चांगली गोलंदाजी आता तो देखील करतोय या मॅच मध्ये. विकेट केला, फटका चांगला आलो तो कार्पेट ऑन साइडला बळबला. बॉल मात्र डीप मध्ये ट्रॅव्हल होतोय. आतिश मस्कर बॉलला उचलून फेक करतात. मिळते फक्त आणि फक्त सिंगल. 5 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. 10 धाबा खर्च केला गोलंदाज पुष्कराजच्या माध्यमातून. शेवटच्या बॉलवरती धाबा किती येतील या मॅच मध्ये पाहावा लागेल. 7 चेंडूचा खेळ आता शिल्लक या मॅच मध्ये. 7 मध्ये किती धाबा इथे मात्र बनवतील धनराज मात्रे. धनराज मात्रे मैदानाच्या मध्ये अजूनही खेळतात, जे सलामीला दाखल झालेत. गोलंदाज तयार होतोय पुष्कराज. यावेळेस मात्र एक आगळा वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, पालक स्वीप करण्याचा प्रयत्न जरूर होता,
जर सरळ बाटने या धाबा इथे मात्र जमा केल्या असत्या तर काही धाबा वाढू देखील शकल्या असत्या, परंतु मिळेल ते फक्त फक्त सिंगल, आणि सिंगलच्या बरोबर ती धावफलक जाऊन पोहोचलाय 30 धाबा. 10.00 ची गती आता तुम्हाला बारबेल. धाबा 30. जरा पाणी घेऊन जा. चला रोहन लगेच बाहेर या. आदित्य कडब आज भरपूर खुश आहेत कारण संघाने चांगली कामगिरी केली आहे. स्टायलिश खेळाडू आहेत आदित्य कडब. चला 6 चेंडूचा खेळ शिल्लक. गोरदास अविनाश पहिला बॉल ऑन साइडला खेळतलाय, बिर काऊन दिलाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, दे धमाका षटकार. पहिल्या बॉलवरती अविनाश पस्कर यांचं भव्य स्वागत. वेलकम टू द ग्राउंड. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 36 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. चांगल्या टोटलकडे आता वाटचाल करतोय संघ. नवीन बडवली टॉसिंग केल्यानंतर बॅटिंग घेण्याचा निर्णय त्याने स्वीकारलाय आणि आतापर्यंत चांगली बॅटिंग म्हणावं लागेल या मॅच मध्ये. धनराज मात्र अजूनही मैदानामध्ये खेळतोय, ही जमेची बाजू आहे टीम नवीन बडवली संघासाठी. इथे देखील फुलटॉस पुन्हा एकदा खेळतला ऑन साइडला सलगचा, दुसरा देखील जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. धनराज मात्र बागाने फोडले डरकाळी, बॉल सीमा पार षटकार. सलग 2 षटकार आता तुम्हाला पाहायला मिळतील. थोडासा दुखापतग्रस्त जरूर आहे, परंतु आज गावासाठी आणि गावाच्या नावासाठी मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. म्हणून तर म्हटलं जातं ना, वाघ ज्यावेळेस 2 पावले मागे येतो ना त्यावेळेस तो घाबरलेला नसतो, त्याची उंच बरारी घेण्याची तयारी झालेली असते. आणि आता तीच तयारी झाली की काय या मॅच मध्ये. वादळापूर्वीची शांतता आपण जरूर पाहिली, परंतु आता धनराजच्या बॅटमधून 2 षटकार आले. धावफलक पुढे सरकेल. टीमची टोटल 42, 42 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. परंतु अविनाश पस्कर यांच्याकडे क्षमता भरपूर आहे. या मॅच मध्ये ते देखील कमबॅक करतील या शंकात नाहीये. मागील सामना देखील त्यांनी असाच मात्र टीम कोळगाव संघाला बांधून ठेवलं. या मॅच मध्ये देखील कमबॅक करावा लागेल. अनुभव प्रचंड आहे अविनाश मस्कर यांच्याकडे आणि आता तो अनुभव आता इथे पणाला लाभावा लागेल या मॅच मध्ये. कशा प्रकारची कामगिरी ते करतात हे देखील आता पाहावं लागेल. धावफलक 42, 42 धावा धावफलकावरती आतापर्यंत जोडल्या गेल्या. गोरदास अविनाश इथे देखील सफल झाले. पुन्हा एकदा तिसरा खेळला, तो देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर. पुन्हा एकदा सलगता तिसरा षटकार. धनराज मात्रेच्या बॅटमधून टाळा वाजतायत आणि का वाजू नये देखील, कारण आज तुम्ही पाहता त्यानं देखील सांगितलंय शांत बसायला मी काही संत नाही आणि त्याच्या बॅटमधून येतो षटकार. चांगले बॅटिंग करत असताना गुरदा तयार. चौथा हा देखील जाईल का पाहावं लागेल, परंतु क्षेत्ररक्षक उपस्थित होते आणि अखेर
काय ड्रॉप झाले, 2 धाबा एक पडायचा प्रयत्न होतोय, 2 धाबा मिळतील का पाहावं लागेल. आणि आता 2 धाबा मध्ये एक बॉल जातात. याच 2 धाब्याच्या साथीने धावफलक पुढे सरकेल. मी म्हणेन झेल भरपूर महत्वाचा होता. स्कोरला खेळाडू भरपूर वेगाने धावत पळत पोहोचले. तिथे झेल ड्रॉप झाला. पुष्कराज होते. पुष्कराज कडून अशा चुका अपेक्षित नाहीयेत आणि त्या अशा चुका होत देखील नाहीयेत. परंतु आज आपण पाहिलं इथे चूक झाली. 2 धाबा तिथे एक पडल्या आणि धावफलक 50 धाबा कंप्लीट झाला. एकदा जोरदार टाळा जाऊ द्या, कारण 4 षटकाच्या मॅच मध्ये आता 50 धाबा टीम नवीन बडबडीच्या देखील कंप्लीट होत आहेत. 13 चेंडू आणि 37 धावांवरती वैयक्तिक बॅटिंग करतोय. पूर्णपणे सफल झाले. पुन्हा एकदा खेचलाय आणि यावेळेस मात्र झेल सोडणार नाहीये पुष्कराज. आणि अखेर तुम्ही पाहता धनराजला परतावं लागेल माघारी. भरतच बाद. मी आधीच म्हटलं होतं खरं तर अविनाशकडे क्षमता कोणत्याही क्षणाला तो सामना टर्न करू शकतो. आणि इथे आपण पाहिलं जरी षटकार मारला असेल तर देखील त्याने एक संधी गमावली. परंतु पुढच्याच बॉलवरती फरदाला बाद केलं. 14 चेंडू 37 धावांची इनिंग साकारणारा धनराज मात्र तुम्ही पाहता आता या मैदानाच्या बाहेर येतो, परंतु टाळा वाजतात. आणि का वाजू नये देखील महत्वाची मॅच सकाळपासून केलेली मेहनत आणि आता ती मेहनत रंग भरणार. याचसाठी तुम्ही पाहताय आता त्यांनी देखील चांगली बॅटिंग केली. मैदान सोडतायत आणि टाळा देखील वाजतात. गोरदास सज्ज होता. शेवटचा बॉल शिल्लक आहे. रिवर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा होती जरूर, परंतु इथे मिळते सिंगल आणि सिंगलच्या जोरावरती धाव फलक पुढे सरकेल. 51 धाबा धाव फलकावरती जोडल्या गेल्या आणि आता 52 धाबांचं टार्गेट तुम्हाला या मॅच मध्ये पाहायला मिळेल. या मॅच मध्ये 52 धाबाचं टार्गेट आहे आणि या धाबा इथे मात्र चेस होतील किंवा रोखल्या जातील या मॅचचं धावतं वर्णन घेऊन येतील पुन्हा एकदा आमचे साथी समालोचक बदलापूरचा आणखी एक बुलंद आवाज तुषारजी शिंदे सर. धन्यवाद. धन्यवाद राहुलजी. पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं धनराज म्हात्रे यांनी खूप कमालीची बॅटिंग केली. अफलातून फटकेबाजी पाहायला मिळाली. काउंटर अटॅक 14 बॉल मध्ये तब्बल 37 धावा त्यांनी बनवल्या. एकूण 51 धावा वडवली संघाने बनवल्या आणि त्याच्यापैकी 37 धावा धनंजय म्हात्रे यांच्या नावावरती आहेत, धनराज म्हात्रे यांच्या नावावरती आहेत. आणि लगातारचे 3 षटकार देखील धनराज यांच्या बॅटमधून आलेले आपण पाहिले. बावन्न धावेंचं लक्ष इथे असणार आहे वालिवली संघासमोर. निर्धारित 4 षटकांमध्ये त्यांना 52 बनवायच्यात. वालिवली संघाला लक्ष मोठं आहे, परंतु अशक्य नाही आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. या 52 धावा देखील बनवल्या जाऊ शकतात. या अगोदरची मॅच आपण पाहिली, तिथे
34 धावा बनवल्या होत्या कुळगाव संघाने, परंतु भाईजान 11 कुळगाव संघाने त्या धावा देखील डिपेंड करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. फलंदाज पाठवा, फलंदाज. बॅट्समन लगेच पाठवायची विनंती आहे, जास्त विलंब लावू नका. वालिवली संघ टीम हाडल मैदानावरती सुरू आहे, वडवली संघाचा आणि वालिवली संघ. आपण देखील आपली ओपनिंग पेअर सलामीवीर जोडी लवकर मैदानावरती पाठवायची आहे. आरके वालिवली संघाची ओपनिंग पेअर मैदानावरती पोहोचली आहे. अमित आणि हरेश ही जोडी मैदानावरती पोहोचली आहे आणि ह्या जोडीला आता खूप चांगली कामगिरी मैदानावरती करावी लागेल. जिंकायचं असेल तर खूप चांगलं क्रिकेट इथे खेळावं लागेल, त्या खेरीज आता पर्याय नसणार आहे. इथून मोठे फटके खेळणं नितांत गरजेचं झालंय. इथे एक धाव फायनली पूर्ण झाली आहे. लेग बाईकच्या माध्यमातून ती धाव असेल. आमचे मित्र धीरज पवार हे देखील या स्पर्धेच्या माध्यमातून इथे दाखल झालेत. पहिली धाव आली आहे आणि एका धावेने धावांचा श्रीगणेश इथे होईल. 52 धाव्यांचं लक्ष आहे आणि इथून मोठे फटके सातत्याने खेळावे लागतील. 23 बॉलमध्ये अजूनही 51 बनवायच्या, 24 मध्ये 52 बनवायच्या होत्या. गोलंदाज रोहन बॉलिंग ट्रॅकवरती. पुढचा बॉल फाईन लेग क्षेत्रामध्ये खूप फाईन खेळलेत आणि बॉल ट्रॅव्हल होईल डीप फाईन लेग सीमारेषच्या पलीकडे. चौकार इथे आलाय. सुरुवात तर केली आपण पाहतोय अमित यांच्या बॅट मधून चौकार आलाय. 52 बनवायच्यात, परंतु त्या अनुषंगाने इथे प्रवास देखील सुरू झालाय. या 52 धावांचा पाठलाग, मोठे फटके इथे खेळावेच लागतील आणि ती सुरुवात अमित यांनी केली आहे. रोहन कांबळे यांच्यावरती आक्रमण केलंय. पुढचा बॉल समर इन डिलिव्हरी. इथे देखील अक्रॉस बॅटेड फटका खेळायचा होता, परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळालाय. रोहन कांबळे बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. पुनरागमन ते देखील करतायत. सातत्याने तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतील आणि कमालीची फलंदाजी पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिली धनराज म्हात्रे यांची आणि त्या फलंदाजीच्या जोरावरतीच वडवली संघ सुस्थितीमध्ये आहे. इथे मिडॉनच्या खेळाडूकडे संधी होती. एक धाव इथे मिळेल. बॉलला गॅदर केलं, एकच धाव मिळाली. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 6. 6 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 6 धावा धावफलकावरती. बॉलिंग ट्रॅक वरती रोहन आहेत. रोहन कांबळे षटक क्रमांक 1 मध्ये 52 धावेंचं मोठं लक्ष आहे आणि त्या लक्ष्याचा जर पाठलाग करायचा असेल तर सातत्याने तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतील. जोरदार अपील पंचांकडे आहे. दोन पंच एकमेकांसोबत चर्चा करतायत, परंतु अपील खूप जोरदार होती. चला क्षेत्ररक्षण लावायचे वडवली संघ. पंचांचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेलच. 52 बनवायच्यात. नॉट आउट. गोलंदाज रोहन कांबळे बॉलिंग ट्रॅक वरती. धावफलकावरती धावा आहेत केवळ 5.
6 धावा धावफलकावरती. समन इन डिलिव्हरी विकेट किपर कडून चूक झाली आणि बॉल ट्रॅव्हल झाला लॉंग स्टॉप रिजनला. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत. इथे 22च्या माध्यमातून 2 धावा येतील आणि 2 धाब्यांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. 8 धावा धावफलकावरती आहेत. 8 रन्स ऑन स्कोर कार्ड. 8 धावा फक्त धावफलकावरती आहेत. अठरा बॉल आणि 44 धाव्यांची अजूनही आवश्यकता आहे. इथून मोठे फटके खेळावे लागतील. अब नाही चलेगा, एक्का दुक्का जीतना है तो लगना पडेगा. चौकावर छक्का, चौकार षटकार मारावे लागतील. मोठे फटके सातत्याने खेळावे लागतील. दोन्ही फलंदाजांवरती जबाबदारी खूप मोठी आहे. पहिल्या षटकामध्ये रोहनने केवळ 8 धावा खर्च केल्यात. धनराज म्हात्रे आपण पाहतो ज्या वेळेस मैदानावरती असतील मग फलंदाजी करताना सोबत जो पार्टनर आहे त्याच्यासोबत चर्चा असेल. गोलंदाजी करताना जो गोलंदाजी ट्रॅकवरती आहे त्याच्यासोबत चर्चा असेल. प्रत्येक खेळाडू सोबत ते मात्र चर्चा करतायत आणि हा अनुभव आहे. तुम्ही कॉलेजमध्ये शिकलात, तुम्हाला डिग्री मिळेल, परंतु अनुभव हा तुम्हाला मार्केटमध्ये काम करूनच मिळवावा लागतो. अनुभव खूप महत्वाचा आहे. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज भावेश दाखल झालेत. राईट आर्म ओव्हर द विकेट. कमालीचा पहिला बॉल. अप्रतिम गोलंदाजीची सुरुवात केली भावेश याने देखील. इथून मोठे फटके सातत्याने खेळावे लागतील. जिंकायचं असेल तर वालिवली संघाला देखील संघर्ष करावा लागेल. मोठे फटके सातत्याने शोधावे लागतील. बॉलिंग ट्रॅकवरती भावेश आहेत. इथे हाफ ट्रॅकर होता, पाठवलाय लॉंग लेग सीमारेसच्या दिशेने आणि बॉल जाईल या ठिकाणी. चौकारा करता चौकार आलाय. आवश्यकता होती या चौकाराची. हरेश यांच्या बॅट मधून हा चौकार आलाय. अमित यांच्या बॅट मधून चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 12 धावा धावफलकावरती आहेत. 12 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 12 धावा धावफलकावरती. प्रत्येक बॉल वरती आक्रमण करावं लागेल हे अमित आणि हरेशच्या जोडीला माहिती आहे. इथून मोठे फटके खेळावे लागतील हे सांगण्यासाठी कोण्या ज्योतिषाची आवश्यकता नाहीये. सातत्याने तुम्हाला चांगली कामगिरी करावी लागेल. प्रत्येक बॉल वरती आक्रमण तुम्हाला करावं लागेल. जिंकायचं असेल तर संघर्ष करावा लागेल या मॅच मध्ये वालिवली संघाला. फुलर लेनचा बॉल. गोलंदाजाकडे संधी आहे फॉलोअर थ्रू मध्ये बॉलला रोखण्याची, परंतु थोडंसं फंबल झालं. 1 धाव मुकम्मल होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 13 धावा धावफलकावरती. 13 विदाउट लॉस. 13 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2 अजूनही मार्गस्थ आहे. 3 बॉल शिल्लक आहेत या षटकामधले. धावा बनवायच्यात. तब्बल 52 धावा इथे मात्र बनवायच्यात. 15 बॉल आणि 39 धाव्यांची आवश्यकता आहे. इथे देखील आपण पाहतोय खूप फाईन खेळलेत आणि पुन्हा एकदा बॉल आपण पाहतोय डीप फाईन लेग सीमारेसच्या पलीकडे जाईल. आणखी एक चौकार आलाय. प्रत्येक बॉल वरती आक्रमण करावं लागेल. चौकाराच्या साह्याने धावफलक पुढे जाते. 17 धावा धावफलकावरती. भावेश आणि हरेश ही जोडी देखील रंगात आली आणि मैदानावरती सांगतायत असफलता एक चुनौती है, उसे स्वीकार करो, क्या कमी रह गई सोचो और सुधार करो. जब तक ना सफल हो नींद चैन की त्यागो तुम, संघर्षों का मैदान छोड़ मत भागो तुम, कुछ किए बिना जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की हार कभी नहीं होती. प्रयत्न करावे लागतील सातत्याने मैदानावरती. मोठे फटके खेळावे लागतील. जिंकायचं असेल तर संघर्ष मैदानावरती करावा लागेल. त्याखेरीज दुसरा पर्याय तुमच्याकडे उपलब्ध नाहीये. हरेश यांच्यासाठी पुढचा बॉल समोरच्या दिशेने खेळलेत. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑन रिजनला. बॉलवरती ते येतील, बॉलला रोखतील. मिळेल केवळ एकेरी धाव आणि एकेरी धावेने धावफलक पुढे जाईल. 18 धावा धावफलकावरती. 18 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 52 बनवायच्यात. 18 झाल्यात. या मॅच मध्ये संघर्ष करावा लागेल. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे या षटकामधला आणि इथे एखादा मोठा फटका शोधावा लागेल. अमित आहेत स्ट्राईक एंड वरती. फुलटॉस बॉल. क्षेत्ररक्षक आहेत
वेगाने आले बॉलवरती. एक धाव तर पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. फेकी थोडीशी ऍक्युरेट असती तर इम्पॅक्ट वेगळा झाला असता. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न इथे झालाय. 3 धावा पूर्ण झाल्यात आणि आता क्षेत्ररक्षक पोहोचले. 3 धावा तिथे पूर्ण झाल्यात. 3 धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 21 धावा पहिल्या 2 षटकांमध्ये आल्यात. आणि 31 धाव्यांची आवश्यकता आहे. 12 मध्ये 21 आल्यात आणि 12 मध्ये 31 पाहिजेत. 12 बॉल मध्ये 21 आल्यात. 12 मध्ये 31 अजूनही बनवायच्यात. या मॅच मध्ये संघर्ष आहे. मॅच ऑन आहे. इथून कोणताही संघ जिंकू शकतो परंतु सध्याच्या घडीला ड्रिंक्स ब्रेक मैदानावरती आहे. चला विनंती आहे पंचांना खेळाडूंना इन्स्ट्रक्शन देत राहा सातत्याने. मॅच स्पीडअप करा. आणखी एक सामना आपल्याकडे बाकी आहे. 12 बॉल आणि 31 धाव्यांची आवश्यकता आहे. पंच आमचं असतील त्यांची देखील भूमिका खूप महत्वाची राहिली आहे. कुणालजी अर्थात सनी भोईर आहेत. पाटील सर तिथे मैदानावरती आहेत. दोघांची कामगिरी खूप चांगली राहिली आहे. पंचांची भूमिका या स्पर्धेमध्ये अतिशय महत्वाची आणि दोन्ही पंचांनी खूप चांगली कामगिरी संपूर्ण दिवसभर या स्पर्धेच्या माध्यमातून केली आहे. 10 क्रिक लाईव्ह वाहिनी असेल त्यांच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहिलं. पुलर लेनचा बॉल घुटना टेक और सिक्सर देख. कमालीचा फटका आपण पाहतोय. क्लॉक स्वीपचा इथे आलाय. आम्ही त्यांच्या बॅट मधून पहिल्या बॉल वरती आक्रमण षटकार आलाय आणि आता 27 धावा धावफलकावरती. 11 बॉल 25 धाव्यांची आवश्यकता आहे. पहिल्या 13 बॉल मध्ये धावा आल्यात त्या 27. 11 मध्ये 25 धाव्यांची अजूनही आवश्यकता आहे. फिक्र करता है क्यों, फिक्र से होता है क्या, रख खुद पर भरोसा फिर देख होता है क्या. या मॅच मध्ये देखील मजा येणार आहे. अजून देखील संघर्ष सुरू आहे. वडवलीने जरूर 51 बनवल्यात परंतु वालिवली संघ देखील सांगतोय हम भी किसी से कम नहीं, लढना हम भी जानते हैं. संघर्ष या मॅच मध्ये सुरू आहे. 11 बॉल आणि अजूनही धाव्यांची आवश्यकता आहे ती 25. सबमरीन डिलिव्हरी. हा बॉल लो राहिलाय. फलंदाज समजू शकले नाहीत. अपील देखील हलकीसी. डॉट बॉल. 10 बॉल 25 धाव्यांची आवश्यकता आहे. मॅच मध्ये संघर्ष तुम्हाला पाहायला मिळेल. मॅच ऑन आहे. इथून कोणताही संघ जिंकू शकतो. 10 बॉल 25 धाव्यांची आवश्यकता आहे. रोहित बॉलिंग ट्रॅक वरती. टॉप एज लागलाय. हवेत बॉल. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आहेत. सेल टिपतील आणि इथे आली आहे सफलता. 9 बॉल 25 धाव्यांची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज ज्ञानेश्वर मैदानावरती दाखल होत आहेत. या अगोदरच्या मॅच मध्ये पहिला बॉल फेस करताना षटकार त्याने ठोकला होता. ते ज्ञानेश्वर मैदानावरती दाखल झालेत. धावफलकावरती धावा आहे 27. 27 बॉलिंग ट्रॅक वरती रोहित. बॉल शिल्लक आहेत शेवटचे 9 बॉल मध्ये 25 धाव्यांची आवश्यकता आहे. 9 बॉल 25 धावा. वडवली की मग वालिवली हाकेच्या अंतरावरती असणारी 2 गावं आहेत. क्रिकेटचं द्वंद्व मैदानावरती सुरू आहे आणि कारण एकच आहे. आई गावदेवी चषक आंबेशिव. बदलापूर
क्रिकेट असोसिएशन संलग्न मागणी. आई गावदेवी चषक आंबे शिव ही स्पर्धा दिवस क्रमांक 1 आपण पाहतोय. मोठ्या फटक्याची इथं आवश्यकता होती, परंतु फर्निचर डिस्ट्रॉइड झाले पुन्हा एकदा आणि बॅक टू बॅक विकेट आल्यात रोहित यांच्यासाठी. जरूर सुरुवातीला पहिल्या बॉल वरती षटकार आला होता, परंतु आता आल्यात 2 विकेट आणि गोलंदाज रोहित विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहेत. पहिल्या बॉल वरती षटकार आला, असं वाटलं की आता मॅच ऑन झाली, परंतु तसं झालं नाहीये. रोहित यांनी पुन्हा एकदा पुनरागमन केलं. डॉट बॉल आला त्यानंतर आणि त्यानंतर आल्यात लगातारच्या 2 विकेट आणि सध्याच्या घडीला गोलंदाज विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहेत. या स्पर्धेमधली पहिली विकेट हॅट्रिक नोंदवली जाईल का, ही संधी आहे रोहित यांच्याकडे. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालेत, अतिश. इथे देखील बॅटचं एज लागलंय. फाईन लेगचे खेळाडू बॉलला रोखतील तोपर्यंत मिळेल 1 धाव. अठ्ठावीस धावा धावफलकावरती 28. इथे देखील आपण पाहते लॉंग ऑफ रिझनला खेळाडू बॉलच्या दिशेने आलेत. 1 धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. दोनही खेळाडू मध्यात थांबलेत. आपण पाहिलं अगदी विकेटच्या इथे धावपात होतील फलंदाज. विकेट आली. अतिश इथे धावपात झालेत. नवीन फलंदाज पवन मैदानावरती दाखल होत आहेत. सहा बॉल आणि 22 धाव्यांची आवश्यकता आहे. 6 बॉल 22 धाव्यांची अजूनही आवश्यकता आहे. यावेळेस मात्र ऑन साइडला हा फटका खेळेल. डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये बॉल गेलाय. 1 धाव पूर्ण झाली आहे आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 31. षटकार आलं आपण पाहिलं सेकंडला ओव्हरच्या पहिल्या बॉलला, परंतु तदनंतर आल्या विकेट. शेवटचे बॉल शिल्लक आहेत 5 आणि धाव्यांची आवश्यकता आहे 21. 5 बॉल 21 धाव्यांची आवश्यकता आहे. इथे देखील आपण पाहतोय फाईन लेग क्षेत्रामध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. मंगेश म्हात्रे यांचं देखील कौतुक केलं पाहिजे. फाईन लेगच्या एरियामध्ये 2 बॉल त्यांनी अडवलेत, परंतु खूप कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. हाफ ट्रॅकर बॉल होता, पूल केलाय, परंतु क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेट क्षेत्रामध्ये आणि विकेट आली. आणखी एक रोहित होते तिथे, त्यांनी झेल टिपलाय. नवीन फलंदाज मैदानावरती जात आहेत, पुष्कराज.
3 बॉल आणि 20 धाब्यांची अजूनही आवश्यकता या मॅच मध्ये. 3 बॉल 20 धावा. इथे हवेत बॉल, क्षेत्ररक्षक नाहीयेत. 2 टप्प्यावरती बॉलला गॅदर करतील यश. एकच धाव तिथे मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 33 धावा धावफलकावरती बॉल शिल्लक आहेत. शेवटचे 19 धाव्यांची आवश्यकता आहे. विजयाच्या अगदी जवळ पोहोचले. या ठिकाणी आपण पाहतोय नवीन वडवलीची टीम. हा देखील बॉल डॉट आलाय. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. एका बॉल मध्ये 19 धाब्यांची आवश्यकता आहे. विजयाचा सुगंध आता नाकाच्या जवळ दरवळायला लागलाय नवीन वडवली संघाच्या. इथे हवेमध्ये बॉल आणि नवीन वडवली संघ आपण पाहतोय क्वालिफायरच्या मॅच मध्ये पोहोचलाय. संघनायक लगेच यायचंय नवीन वडवलीचे. इंदगाव संघाचे संघनायक सिद्धिविनायक इंदगाव आणि शाहूराजे मित्रमंडळ नवीन वडवली संघाचे संघनायक. तीन षटकांची ही मॅच असेल याची नोंद आपण करून घ्यायची आहे. मॅन ऑफ द मॅच हा किताब जाईल. 14 बॉल मध्ये 37 धाव्यांची खेळी केली. वादळी खेळी आपण पाहिली. धनराज म्हात्रे आहेत मॅन ऑफ द मॅच. धनराज म्हात्रे मॅन ऑफ द मॅच आहेत.